मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड आमच्या या कंपनीतर्फे जे आम्ही असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो त्यामध्ये पॅरेंटिंग हा एक आमचा आवडता विषय आहे. कारण पॅरेंट्सचं सुद्धा ट्रेनिंग आवश्यक आहे. मला हा विषय आवडतोही कारण मी स्वतः पण एक पालक आहे. मला 2 मुली आहेत आणि मला त्यांच्यासाठी ज्या काही फेजेसमधून जावं लागतं एका पालकाला, त्या फेजेसची जाणीव आहे. आणि हे करत असताना मी जेव्हा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना किंवा आजूबाजूला होत असलेल्या ज्या काही सध्या सामाजिक गोष्टी दिसत आहेत, त्यावेळेस कधी-कधी वाटतं की आपण सध्या नेमकी चाललोय कुठे? लॉर्ड मेकॉलेला आपण सक्सेसफुल करण्याच्या मागे आहोत की काय? कारण त्यांनी सांगितलं होतं की या देशावर जर राज्य करायचं असेल, इथलं कल्चर आणि एज्युकेशन दोन्ही खराब करा. कल्चर तर आपलं करप्ट झालेलंच आहे बऱ्यापैकी. कारण आज बऱ्यापैकी आपण आपल्याच धर्माला थोतांड म्हणून बघतो किंवा कित्येक रिच्युअल्सला हे बुरसटलेलं किंवा अतिशय जुनाट असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि लॉर्ड मेकॉले इथे सक्सेसफुल झालेला आहे हे लक्षात येतं. किंवा असंही मी एका लेखामध्ये वाचलं होतं की खरा जिहाद तोच आहे की ज्यामध्ये हिंदूंना त्यांच्या धर्माविषयी वाटणारी आस्था कमी झाली पाहिजे. त्यांना त्यांच्या धर्माविषयी जे पेटून उठावंसं वाटतं ते बंद झालं पाहिजे. सो विषय आपला याचा नाहीये. मी कुठल्याही धर्माच्या विरोधात किंवा बाजूनी बोलण्यासाठी मी हा व्हिडिओ करत नाहीये. तो व्हिडिओ आपण स्वतंत्रपणे बघूया. मला या व्हिडिओमध्ये पालकांसाठी काही अलार्मिंग हे सांगायचंय. तुमच्यासाठी जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या घरामध्ये ही गोष्ट घडत असेल किंवा घडण्यापूर्वी तुम्ही जागरूक होणं आवश्यक आहे मित्रांनो. एक व्हिडिओ पाहिला मी रील्स जो आजकाल थोडंसं जास्त फॅड आहे त्याचं. त्या रीलमध्ये एक मुलगी ती रील बनवत असताना तिच्या कुटुंबियांना मागे बॅकग्राऊंड गेममध्ये ठेवते आणि अंगविक्षेप करत नाचते. कुटुंबातले जे काही 4-5 सदस्य त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यापैकी 4-5 पैकी 3 जण हतबल झालेले आहेत. एक जण जे आहे ते एन्जॉय करतोय. या दोन्ही प्रकारचे मिक्स तिथे लोक दिसत आहेत. ती अंगविक्षेप करत नाचते तिथे. तो नाच जो आहे तो अतिशय बीभत्स आहे किंवा एका कुटुंबियासमोर करण्यासारखा डेफिनेटली नाही आहे तो. पण याला कुठेतरी व्यक्ती स्वातंत्र्य किंवा मुभा, त्याला पाहिजे ते करण्याची मुभा म्हणून आज बघितलं जातं आणि मुलं सुद्धा त्याला प्रमोट करतात आणि कित्येक पालक हतबल झालेले असतात किंवा त्यांना वेळ नसतो किंवा करेज नसतं मुलांची डील करण्याचं. मित्रांनो आजकाल स्पष्ट बोलण्यापासून ॲरोगन्स पर्यंत आपण कधी शिफ्ट झालो हे मुलांनाही कळत नाही आणि पालकांनाही कळत नाही. व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये फ्रीडम टू बी एनी विच वे पासून स्वैराचाराकडे मुलं कधी शिफ्ट झाली हे पालकांना लक्षात आलं नाही, समाजाला पण लक्षात नाही. अगदी प्रांजळपणे तुम्हाला सांगायचं झालं तर मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस वर्षातनं एकदा कधीतरी एक बिअरची पार्टी करणं हे आमच्यासाठी खूप मोठा स्ट्रेसफुल फॅक्टर असायचा. ते करावंसं पण वाटायचं पण ते घरी कळालं नाही पाहिजे, इतरांना नाही कळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही खूप प्रयत्नशील होऊन हे सगळं करायचो आणि 4-5 जणांमध्ये ती एक बॉटल घेऊन बसणं, एक बिअरची बॉटल घेऊन बसणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण आज आपण ड्रग्सपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. शाळेच्या बाहेर विकणारे ड्रग्स ही कॉमन गोष्ट झालेली आहे. ड्रग्सचे कारखाने सापडतात ही कॉमन गोष्ट झालेली आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट प्रोड्यूस होते तेव्हा ती विकली पण जाते. ती विकत घेणारे कोण आहेत? स्वैराचार, फ्रीडम टू बी एनी विच वे या नावाखाली तुमच्या आमच्या घरातली मुलंच आहेत मित्रांनो. आणि याच्यावर कोणीही लक्ष देत नाही. ही समस्या उद्याची आहे किंवा कित्येक जण आज फेस करतायत ते कोणाच्या लक्षातच येत नाहीये. मुलं रेबेल झालेली आहेत, वाटेल तशी वागतायत. त्यांचा दोष नाहीये, त्यांना कळत नाहीये काय करावं. त्यांना सिस्टमॅटिकली इथपर्यंत आणलं गेलेलं आहे. कारण त्याचा पण कमर्शियल फॅक्टर आहे. सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ हे आपण डब्यावर छापतोय त्या सिगरेटच्या. तरी सिगरेट पिणारे लोक आहेत. तर मग जे ड्रग्स
ज्याच्याविषयी कुठेच काही लिहिलं जात नाही, ती जर सेवन करणारी मुलं आजूबाजूला घडवली जात असतील तर त्या स्वैराचाराच्या नावाखाली किती बिघडवलं चाललंय, समाज किती बिघडवला चाललाय हे लक्षात येतंय का मित्रांनो? मध्यंतरी संभाजीनगरमध्ये काही काही मर्डर झाले होते, त्याविषयी एकाने एक लेख लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे, तो ड्रग घेणारा व्यक्ती त्याच्या अंमलाखाली असल्यावर तो कोणाचा खून करतोय किंवा तो का करतोय याच्याविषयी पण त्याला भान नसतं, किंवा त्याला त्या ड्रग्सची नशा उतरल्यावर जर विचारलं तर तो स्वतः पण नाही सांगू शकत. या लेवलला पोहोचले. आज एक लक्षात घ्या, आपण 3rd नंबरची इकॉनॉमी, भारत विकसनशील देश, विकसित देश याविषयी बोलतोय, पण हे करत असताना आपण कुठेतरी काही बेसिक गोष्टी विसरत चाललेलो आहेत मित्रांनो. आज घराघरात होणाऱ्या समस्यांविषयी दुर्लक्ष होत चाललंय असं माझं मत आहे. उशिरा लग्न करणारी मुलं, वाढलेलं डिव्होर्सचं प्रमाण, किंवा रिलेशनशिप मध्ये असलेला स्ट्रेस, याविषयी फारसं बोललं जात नाहीये, यावरची चर्चा पण केली जात नाहीये. किंवा फेल्युअरला डील न करता येणारी मुलं, आत्महत्या त्यांच्या वाढत चाललेल्या, याविषयी पण बोललं जात नाहीये. मित्रांनो, पालकांनी आता सजग होण्याची यासाठी गरज आहे की तुम्ही जर तुमचा धीर खचू दिला तर तुमचं नेक्स्ट जनरेशन हे ग्रो नाही होऊ शकणार. आज माझ्या दृष्टीने जसं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की देर आर ओनली 2 टाइप्स ऑफ पीपल ऑन दिस अर्थ, एक श्रीमंत आहेत आणि एक गरीब आहे, देर इज नो मिडल क्लास नाव. तसं माझ्या दृष्टीने मुलांच्या बाबतीत पण 2च कॅटेगरी उरलेल्या आहेत, एक तर यशस्वी आहेत किंवा टोटली शॅटर्ड आहेत. मधली कॅटेगरी ही टोटली निघून होत चाललेली आहे, आणि ही जबाबदारी पालकांनी घेण्याची गरज आहे. आपलं कल्चर परत आपल्याला एस्टॅब्लिश करावं लागेल, आपली संस्कृती परत एस्टॅब्लिश करावी लागेल. स्वैराचार हा आपल्या समाजाला कुठेच घेऊन जाणार नाहीये. फ्रीडम आणि स्वैराचार मध्ये फरक आहे. तो पालकांनी जोपर्यंत लक्षात घेणार नाही तोपर्यंत हे पुढे जाणार नाही मित्रांनो. आपण पालक असू तर हातबल होऊन चालणार नाही. वी कॅनॉट गिव्ह अप ऑन आवर ओन नेक्स्ट जनरेशन. आपण गिव्ह अप नाही करू शकत, कारण त्याचे परिणाम समाजाला भोगायला लागणार. त्याचे परिणाम, या पुढच्या पिढीचे परिणाम ह्या फ्युचरवर येणार आहे. आज जर आपण असं म्हणत असू की भारताचं 65% पॉप्युलेशन हे वयोगट 28 आहे, तर याचा अर्थ पुढच्या काही वर्षामध्ये भारताचं पॉप्युलेशनचं वय काय होणार हे लक्षात घ्या. आणि ती जर पिढी जर या सगळ्या गोष्टीला सब्जेक्ट होणार असेल तर व्हॉट फ्युचर वी आर वॉकिंग इन टू, याचा विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. म्हणून पालकांनी स्वतःला थोडं तरी आज सजग करून कुठेतरी घरामध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन, कुठे प्रसंगी कठोर होऊन, कधी मित्र होऊन, कधी मृदू होऊन नेक्स्ट जनरेशनला घडवावं लागेल मित्रांनो. स्वैराचार आणि फ्रीडम यामधला फरक नीट लक्षात घ्यावा लागेल. अन्यथा उद्या शाळांमधून अमेरिकेच्या जसं गोळीबार करणारी मुलं सापडतात आणि तिथे या गोष्टीला कॉमन मानलं जातं. आपल्याकडे पण स्ट्रेस फॅक्टर मधून या लेवलला पोहोचणारी मुलं आपल्याला घडवायची का, हा विचार करायचा आहे आपल्याला. बाकीच्या प्रकाराविषयी तर मी बोलतच नाहीये. सो मित्रांनो, हा आपला निर्णय आहे की आपल्याला कुठलं जनरेशन घडवायचंय. आपण हतबल होऊन त्यांना स्वैराचार करू देणार आणि त्यांचंच फ्युचर खराब होऊ देणार, की आपल्याला माहीत असलेला आणि थोडीशी मेहनत घेऊन त्यांना एक चांगलं फ्युचर घडू देणारं जनरेशन घडवायचं. चॉईस आपलं आहे मित्रांनो. मला हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. हा मेसेज तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच व्हिडिओ तुमच्यासमोर यासाठी घेऊन येतो की मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाची हा देश घडवण्यात एक बांधिलकी आहे, ती आपण पार पाडलीच पाहिजे. उद्या परत भेटू. नमस्कार.